मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधातील कथित प्रकाराच्या निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापुरात मुंडन आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंड दौऱ्यानंतर एका संघटनेकडून कथितरित्या गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात आला। भीमशक्ती सामाजिक संघटनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांता हंडोरे यांच्या आदेशानुसार सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मुंडन आंदोलन करण्यात आले। यावेळी भीमशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नागेश बंगाळे आणि अक्कलकोट तालुकाध्यक्ष दिनेश रोही यांनी या प्रकाराचा निषेध केला। आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या ठिकाणी भाषणासाठी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी त्यांची सभा झाली, चर्चा झाली, सर्व बैठक झाली, सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं। खरगे साहेब त्या ठिकाणी निघून आले। त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या जातीवादी संघटनेनं मुक्त गोमूत्र त्या जागेवर शिंपडलं, त्याची पूजा अर्चा केली आणि त्या ठिकाणी असणारा खरगे साहेबाचा खूप मोठा या ठिकाणी अपमान झालेला आहे। माझं एकच या ठिकाणी म्हणणं आहे की खरगे साहेब एक माणूस आहे। या माणसाला नव्हे तर या देशातल्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी बोलण्याचा, बसण्याचा, वावरण्याचा अधिकार या ठिकाणी घटनेला दिलेला असताना सुद्धा अशा पद्धतीनं जर जातीवादी संघटना या ठिकाणी पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणून पाहत असेल किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं या ठिकाणी दर्शन घडवत असतील तर त्याला कुठंतरी या ठिकाणी मुलपाटी दिली पाहिजे। आणि म्हणून चंद्रकांत हंडोरे साहेबांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंडन आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। यावेळी सुबोध वाघमोडे, राजाभाऊ कदम, संजय रणदिवे, उमेश सुरते, रामचंद्र ननवरे, विलास जाधव, सोनू शिंदे, विशाल बसवा, उस्मान नदाफ, लक्ष्मण रणखांबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।